नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर वरती आपण वारंवार काही प्रश्न विचारलेले आहेत, काही गोष्टी समोर आणलेल्या आहेत. अॅनालायझर वरती यासाठी मांडलेत की त्या गोष्टी ऑलरेडी समोर आल्या, म्हणजे आपण काही समोर आणले असं नाही, जे घडतंय त्याची चर्चा केली. काही गोष्टी अशा आहेत की ज्या घडत नाही आहेत आणि त्याचीही चर्चा करावी लागणार आहे, आपण तशीही केलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या हातात असलेल्या केंद्र सरकारने आपल्या हातात असलेल्या एजन्सीचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणल्याचा आरोप वारंवार होतोय. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना ईडी, इन्कम टॅक्स, एनसीबीच्या कचाट्यामध्ये पकडलं जातं आहे असं देखील म्हटलं जात आहे. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून भाजप आपल्या विरोधकांना नामशेष करू पाहते आहे, बदनाम करू पाहते आहे असा आरोप शिवसेना, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे नेते देखील करतायत. अर्थात काँग्रेसच्या खूप कमी लोकांच्या पर्यंत हे पोहोचलेलं आहे, पण शिवसेना हा आरोप सातत्यानं करत आलेली आहे. विशेष करून संजय राऊत हे सातत्यानं या विषयावर बोलत आलेले आहेत. बाकीचे शिवसेनेचे नेते शांत आहेत, म्हणजे शिवसेनेचे प्रमुख नेते शांत आहेत. प्रमुख नेते मी कुणाला म्हणतो हे लक्षात घ्या. शिवसेनेचे मंत्री असलेले शिंदे यावर बोलत नाहीत, शिवसेनेचे मंत्री असलेले अन्य नेते यावर बोलत नाहीत, आणि मंत्रीपद सुभाष देसाई सारखे आणि मंत्रीपद न मिळालेली माणसं देखील यावर बोलत नाहीत. ना रावते बोलताना दिसतायत, ना कदम बोलताना दिसतायत, ना सावंत बोलताना दिसतायत. कोणीही शिवसेनेचा जुना नेता यावर बोलताना दिसत नाहीये. पण शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत एकटेच किल्ला लढवत आहेत, एकटेच. अर्थात याला पराक्रम म्हणायचं, वेडेपणा म्हणायचा की कधून काय म्हणायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. शिवसेना, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोन या विषयावरती प्रचंड आक्रमक आहेत. काँग्रेसचे नेते देखील अधूनमधून यावर बोलत असतात. म्हणजे नाना पटोले बोलतात, मध्ये स्वतः देगलूरच्या सभेमध्ये मल्लिकार्जुन खरगे येऊन बोलून गेले. अशी अनेक नेते मंडळी काँग्रेसशी सुद्धा बोलताना दिसतात. पण राष्ट्रवादीमधले नवाब मलिक वगळता अन्य कोणी नेते यावर फारसं बोलताना दिसत नाहीत. एकटे मलिकच मोठा आरोप करतात. मला या आरोपांकडे देखील फारसं बघायचं नाहीये. चला ठीक आहे, प्रत्येक जण बोलत असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातामध्ये एक मोठं मंत्रीपद आहे, ज्याला गृहमंत्री असं म्हटलं जातं. आता हे गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातामध्ये आहे. एवढाच भाजपच्या नेत्यांचा राग आहे, तर भाजपमध्ये असलेल्या नेत्यांची अनेक प्रकरणं चौकशीला बाहेर काढून भाजपच्या नेत्यांना अडचणीत आणता येऊ शकतं. जसं शरद पवारांनी सांगितलं होतं इंदिरा गांधी, पंजाब आणि नरेंद्र मोदींच्या विषयात, तसं हे अजिबात नाही. म्हणजे आम्ही तुम्हाला सुचवतोय की भाजपच्या या नेत्यांना अडकवा, असं अजिबात नाही. जी प्रकरणं आहेत ती समोर आहे, त्याची चर्चा झाली आहे. प्रवीण दरेकरांचं मुंबई बँकेचं प्रकरण सगळ्यांच्या समोर आहे. दरेकरांची या प्रकरणात चौकशी होणार, चौकशी समिती नियुक्त झाली अशी बातमी वारंवार येते आहे. पण या चौकशीत काय समोर आलं? दरेकर अडचणीत आले का? दरेकरांच्यावरती गुन्हे दाखल झाले का? अटक होण्याची स्थिती आहे का? हे कधीच कळत नाहीये. मुंबई मधलं गृहमंत्रालय हातात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री या प्रकरणात भूमिका का घेत नाहीयेत? जशास तसं उत्तर देता येईल ना. प्रसाद लाडांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या कंत्राटाचं प्रकरण हे असंच आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लूट झाल्याचा दावा केला जातो आहे. प्रसाद लाडांच्या या प्रकरणाची चौकशी करून का बरं प्रसाद लाडांना अडचणीत आणण्याचं काम होत नाहीये? बरं, केवळ चौकशी करू अशी घोषणा केली जाते, कोणीतरी आरोप करतं, त्या आरोपावर चौकशी समिती बसवली जाईल, चौकशी केली जाईल असं म्हटलं जातं. भाजप तर दनादन ईडी आणि आयटीच्या माध्यमातून रेट टाकताय. मग या महाविकास आघाडीला प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढायला जातं काय? का आरोप खोटे आहेत?
की आरोप टाकले तरीही यात काहीही हाती लागणार नाही याची खात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटते. काय जरा बघायला पाहिजे, तपासायला पाहिजे. शिवसेना जीवाच्या आकांतानं ओरडते आहे आणि इकडे मात्र काहीच होत नाही. तिसरी व्यक्ती आहे अजून एक, गिरीश महाजन. या गिरीश महाजनांच्या बाबतीत तर अनेक प्रकरण आहेत, अनेक विषय आहेत. सगळ्यात मोठा विषय आहे तो गिरीश महाजनांचा संबंध भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहाराशी आहे असा देखील आरोप केला जातोय. म्हणजे खडसे राष्ट्रवादीत आहेत, तेही आरोप करतायत महाजनांवरती, वेगवेगळे आरोप खडसे करतायत. खडसेंच्या पराभवाला महाजनांना कारणीभूत धरलं जात आहे. मग हे गिरीश महाजन भाजपमध्ये मोठ्या अभिमानानं, गर्वानं आणि बिनधास्तपणे फिरतायत. या गिरीश महाजनांची चौकशी करण्याचं का बरं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनामध्ये येत नाही? का बरं गृहमंत्र्यांच्या मनामध्ये येत नाही? भाजपचे 3 मोहरे तर हातामध्ये आहेत. काय झालं हो, तुम्ही चौकशी करणार होते जलयुक्त शिवार योजनेच्या घोटाळ्याची. भाजपचे 2 नेते सापडू शकले असते. म्हणजे एक पंकजा मुंडे ज्या पहिल्यांदा मंत्री होत्या, जलसंधारण मंत्री होत्या. दुसरे राम शिंदे जे जलसंधारण मंत्री होते. यात फडणवीसांना अडचणीत आणता येऊ शकलं असतं. नाही झालं काहीच. काय झालं चौकशीत कळलं नाही. म्हणजे आरोपांची फैरी करायची, चौकशीचा बागुलबुवा उभा करायचा आणि करायचं काहीच नाही अशी स्थिती होतीये का? भाजपच्या 5-6 लोकांना अडचणीत आणता येऊ शकेल असे विषय महाविकास आघाडीच्या हातामध्ये असताना सुद्धा महाविकास आघाडी यात काहीच कृती करताना दिसत नाही ना. गृह विभाग कृती करताना दिसतोय. काय गौड बंगाल आहे का? गप्प बसायचंय का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा एवढा आक्रमकपणा भाजपच्या नेत्यांच्या विरोधात दिसत नाही. याचं कारण काय? जयंत पाटलांनी मध्ये एक विधान केलं होतं, मला माझ्या मागे मधुमेह लावून घ्यायचा नाही म्हणून मी गृहमंत्रीपद नाकारलं. आता गृहमंत्रीपद असल्यावर मधुमेह लागण्याचं कारण काय, जयंत पाटील स्पष्ट करतील. खर तर असा मधुमेह, डायबेटीज हा आजार आपल्या माजी गृहमंत्र्यांच्या मागे लागलाय का? ते गायबच झालेत. म्हणजे गृहमंत्री झालं की गायब होतं की काय, अशी पण स्थिती आहे. मग अनिल देशमुख यांच्यानंतर दिलीप वळसे पाटील झाले आणि दोघांच्याही गोष्टी सारख्याच आहेत. त्यांचाही शेल कंपन्यांमध्ये सहभाग होता, यांचाही शेल कंपन्यांमध्ये सहभाग आहे. वळसे पाटलांच्या शेल कंपन्यांचा इतिहास आपण नव्या व्हिडिओमध्ये वेगळ्या पद्धतीनं सांगणार आहोत, पण यांचाही शेल कंपन्यांमध्ये सहभाग आहे. बरं, या शेल कंपन्यांमधल्या भागीदारीची नोंद, डायरेक्टर आणि भागीदार या दोन्हीमध्ये फरक असतो बरं का. डायरेक्टर ही वेगळी मंडळी असतात. तसं लातूरला होतं बघा, लातूरचे जे पालकमंत्री आहेत त्यांचे डायरेक्टर अगदी साधारण माणसं आहेत. म्हणजे एक कारकून त्यांच्या कंपन्यांचा डायरेक्टर असतो आणि शेअर होल्डर वेगळे असतात. हे असं आपण अनुभवतो. तसं हे सुद्धा वळसे पाटील सुद्धा अनेक लाल बाजारमधल्या कंपन्यांचे डायरेक्टर आहेत. डायरेक्टर नाही आहेत, शेअर होल्डर आहेत. मग हे शेअर होल्डरचं प्रमाण समोर येऊ नये आणि काही आणखी आपल्या मागे लचण लागू नये म्हणून वळसे पाटील शांत बसलेत का? वळसे पाटलांचे हातही दगडाखालीच आहेत का? मग दगडाखाली हात असलेली मंडळी भाजपच्या नेत्यांवर कारवाई करायला कचरतायत का? हा सुद्धा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. एकटी शिवसेना तोफेच्या तोंडी जाईल का आणि राष्ट्रवादी यातून सेफ राहील का? हाच महत्वाचा प्रश्न आहे. सरकारच्या हाती भाजपच्या नेत्यांची मान असताना सुद्धा ते मान बगलत दाबण्याचं काम करत नाहीयेत. कारण या नेत्यांच्या हातात वाघनखं असतील तर सरकारचाच कोथळा बाहेर काढतील का, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.